तुम्हाला काय 4 महिन्यांनी द्यायचंच आहे, 2 महिन्यांनी द्यायचंच आहे ना, आज पण द्यायचंच आहे. तर मग ते विश्वास संपादन करून घ्या. काय होतं मग ते लय रापिलं ना, म्हणजे राबिलं जर जास्त, तर त्या माणसाला असं वाटतं यांनी लयच खस्ता खाऊन लयच नरड्याला आणून दिलं. जसं की म्हणजे उत्तर लगेच देतोय, जसं की तुम्ही मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सवलती लागू केल्या आणि सोयी सुविधासह, म्हणजे मराठा समाजासाठी खूप आनंददायी गोष्ट आहे की सुविधा सहित तुम्ही पुरवले, ते बी शालेय याच्यापासून. तुम्ही मागास प्रवर्गातल्या सगळ्या सोयी सवलती दिल्यात, शालेय शिक्षणाच्या दिल्यात, तुम्ही क्रीडा विभागाच्या पण दिल्यात, तुम्ही तंत्र उच्च शिक्षणाच्या पण दिल्या, तुम्ही वैद्यकीय त्या पण दिल्यात, जो की चंद्रकांत दादाकडे हा विभाग येतो. कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध या विभागाच्या पण सवलती आणि सोयी आणि सुविधा या पण तुम्ही मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना केल्या. त्यामुळे तुमचं कौतुक आहे. रोजगारात, तुम्ही उद्योजकतामध्ये, तुम्ही जे आता नवीन नियोजनात सरकारच्या असत्या काही योजना, त्या सुद्धा मराठा समाजाला ओबीसी प्रमाणे सोयी सुविधा पण लागू केल्यात आणि सवलती पण केल्यात. त्या तीनही विषयात तुम्ही केल्यात. पण काय झालंय बरं का लाडसाहेब, तुम्ही सुविधा दिल्या, सरकार भार उचलणार आहे, गरीब लेकरांचं मराठ्यांचं कल्याण होणार आहे. तुम्ही जे आर काढलाय 5 जूनला, आज आहे 19 जून, शाळेत 100% आता आमच्याकडून फीस घेतली. म्हणजे आपण जे म्हणतो ना, गोड बोलून येड्यात काढल्यासारखं ना, ते नसावं. जर सरकार सांगतंय इथं की संबंधित प्रशासकीय विभागामार्फत योजनांची तात्काळ अंमलबजावणी करायची, मग अधिकारी मोठे झालेत का सरकारला अधिकारी बदनाम करणार आहेत, याचं उत्तर तरी मला एकदा द्या. का सरकारमधलं आणि मराठ्यांमधलं प्रेम टिकू द्यायचं नाहीये, असं काही उद्देश आहे का, ते तरी मला एकदा सांगा अधिकाऱ्यांनी. नसता सरकारने तरी सांगा की आम्ही तुम्हाला येड्यात काढायसाठी जे आर काढतोय. आम्हाला येड्यात नका काढू. तुम्ही जर एवढं मोठं मन करून ह्या गोष्टी दिल्या, 15 तारखेपासून आज 19 पर्यंत 4 दिवस झाले, 100% मराठ्यांच्या पोराकडून फीस घेतली जाते. शाळेत जर आम्ही गेलो तर शाळेतले लोक म्हणायला लागले ते सरकारनं आम्हाला सांगितलेलं नाहीये. मग आता ही लाडभाऊच्या कानावरती गोष्ट पाहिजे. आता तुम्ही सुविधा दिल्यात, पण जर फीसच 100% आमच्याकडून वसूल होणार असली आणि त्याच्यानंतर जर सोयी सवलती दिल्या असतील, तर आम्ही पुस्तकं पण घेतले, आम्ही कपडे पण घेतले, आम्ही तुम्ही हॉस्टेल दिलं नाही म्हणून आम्ही खोल्या पण भाड्याने केल्या रूम मालकाच्या तिथं जाऊन. ही कळतंय तुम्हाला. ते तुमचा त्याशी जे फोन आला मला, ते मी ते सगळे कागदपत्र घेऊन येणार आहे. म्हणलं तेच घेऊन या, काय होईल मग त्याच्यातले तुमचे माझे संभ्रम नकोय, आता नकोय. मग तुम्ही सांगितलं की आता तुम्ही गरम होणार आहे. सरकारनं जर जे आर काढलं तर अधिकाऱ्याला काय प्रॉब्लेम आहे? कारण तुम्हाला एखाद्या ग्राउंड लेवलचं माहित नसेल काय चाललंय. प्रत्येक शाळावाला जेवढे विभाग आहेत 100% फीस घ्यायला लागले. आता वैद्यकीयमध्ये फीस भरणार सोपं नाही राहिलं. मग वैद्यकीय आम्हाला, तंत्र शिक्षणावाले आम्हाला सुविधा आणि सोयी देत नाहीयेत, तोपर्यंत आम्ही काय करणार? शिक्षण व्हायला नको जायला. आम्ही गरीब असे येतं. आता तुम्ही त्याच प्रवाहात आलाय, मी आणखी तुम्हाला मोठेपणच देतो आणि देतच राहणार आहे. हे प्रेम टिकवायसाठी मी तुम्हाला सांगायला, आणि तुम्हाला नाही सांगायचं तर सांगायचं कोणाला? मग अधिकाऱ्यांना, शाळावाल्यांना, दोघांना मिळून मराठ्यांचा आणि देवेंद्र फडणवीसांचा पुन्हा संवाद होऊ द्यायचा नाहीये का? असा काही डाव आहे का? किंवा असं काही आहे का अधिकाऱ्यांनाच तुम्ही अंमलबजावणीचे तुमच्या विभागानं निर्देश दिले नाहीत म्हणून आम्हालाच येड्यात काढायचं काम आहे, असं काही आहे का? का प्रेम टिकू द्यायचं नाही हे तुमच्यापर्यंत नाहीये माहिती. आता पोरांना काय वाटतं, गरिबांच्या पालकाला काय वाटतं, आपलं पोरग पटकून ऍडमिशन घ्या रे बाबा, सोयी सवलती लागायच्या, तर जर ऍडमिशन गेलं तर पोराची 1 वर्ष व्हायचं, मग ते 100% फीस द्यायला. मग आता आम्हाला सवलती कधी लागू होणार? आमच्याकडून 100% फीस घेतल्यावर, आम्ही 100% पुस्तकं सगळे घेतल्यावर, आम्ही खोल्या तिकडं भाड्याने केल्यावर, कारण खोल्या आता भाड्याने करताना अगोदर त्याला ऍडव्हान्स द्यावा लागतो, ते बघणं चालं. मग म्हणजे पुन्हा आमच्या नरड्याला फासच लागला. सरकारने तर एवढं मोठं काम केलं, एवढं मोठं, त्याची स्तुती राज्यात लय भयान होती. ही जी स्तुती होती ना राज्यात खूप मोठी होती की सरकारनं मराठ्यांना पहिल्यांदा एवढ्या मोठ्या सवलती दिल्यात. देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी मध्यस्थी केली, लाड साहेबांनी. आणि मग आता ह्या फीस जर आमच्या भरल्या असल्या तर तुम्ही माघारी द्यायची ऑर्डर करा.
आमचे लोक ऍडमिशन घेऊन टाकते. मी दादा आता तेच सांगितलं, याच्यामध्ये 23 तारखेच्या बैठकीचा विषय मी घेतो, म्हणजे तुमचा पहिल्या विषयाचं उत्तर तुम्हाला देतो. ज्या ज्या संस्थांना हा GR गेलाय आणि ज्या संस्था ह्या GRचं पालन करणार नाही त्यांच्यावरती कडक कारवाईचे निर्देश आम्ही देऊ. ज्यांनी फिया घेतल्या आहेत ते फिया परत दिल्या जातील त्या मुलांना. मग काय हरकत नाही, मग काय हरकत नाही. आणि हा जो कायदा आहे, एक तुम्हाला सांगतो, माननीय मुख्यमंत्र्यांचं तुम्ही अभिनंदन केलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी देखील तुमचा सन्मान करून सांगितलं की प्रसाद लाड आणि विखे पाटलांनी जे म्हटलं ते मला विचारून आणि माझ्याशी चर्चा करूनच म्हटलं. त्यामुळे हे कुठलीही गोष्ट मुख्यमंत्र्यांना न विचारता गेली नाही, हे त्यांनी स्वतःनी एका ठिकाणी टीव्हीवर चॅनलच्या माध्यमातून सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की हा जो तुम्ही माझ्या कानावर विषय टाकला तर माझं ते काम आहे. मी आता ॲडिशनल कलेक्टरला देखील सांगितलं, 23 तारखेला सर्व डिव्हिजनल कमिशनर आमच्या उपसमितीच्या बैठकीत असतील. आता 23 तारीख म्हणजे मंगळवार झाला, त्या मंगळवारी तसे निर्देश दिले जातील. मी उद्या मुंबईत गेल्यानंतर मुख्यमंत्र्याला चहापान आहे, त्या चहापानात हा तुमचा विषय कानावरती घालतो आणि तात्काळ यावर कारवाई करून सोमवारपर्यंत सर्व शाळा कॉलेजला GR पोचेल, ईमेल पोचेल. डिव्हिजनल कमिशनरला तसे आदेश देतो आणि ते आपण करून घेऊ. आणि मुलांच्या फिया म्हणजे ज्या पालकांनी फिया भरल्या त्यांना देखील त्या परत दिल्या जातील. त्याच्यामध्ये देखील दादा आपल्याला असं वाटतं की काही 5, 50, 100 राहिले तर तुम्ही आम्हाला कळवा, त्या कॉलेजवर दबाव टाकून ते करायचं काम आपण करू. हे बघा, आम्ही तुमच्यावर शंका असती तर तुम्हाला सांगितलं असतं, म्हणलं जाऊन दे तिकडे, येड्यातच काढायले. शपथ मी थोडा येडा आहे मराठ्याचा. मी लगेच म्हणलं तुम्ही येड्यात काढायले, हे तुमचं दप्तर आणि तुम्ही आणि मी माझा धंदा बघतो काय करायचं. मी खरं सांगतोय, कारण मी शाळेवरती 2 दिवस, ते पण तुम्हाला मीडिया समोरच सांगतो. कारण काय असतं, आपलं क्लिअर टायटल राहिलं पाहिजे. तुम्हालाही डाग नको, आम्हाला पण नको. आम्हाला की तुमच्या पक्षात असल्यामुळे तुम्हाला डाग नाही लावायचा आणि तुम्हाला येड्यात नाही काढायचं. जरी मुख्यमंत्र्यांनी नाही केलं तरी तुम्हाला शब्द आहे मीडिया समोर, आम्ही कधीच म्हणणार नाही की लाड साहेबांनी आम्हाला फसवलं, कधीच म्हणणार नाहीत. कारण हे लय विचित्र राजकारण असतं. त्यामुळे आम्ही तुम्हाला काय दोष देणारच नाही. हे आता आमच्या पाठीलाच पोहोचले, 1 वर्ष झालं. हे नाही म्हणजे हे सांगतोय, हे नाही, हे आमच्या मागण्याचं म्हणतोय. हे पाठीलाच पोहोचलंय, आमच्या लढणं संघर्ष करणं हे पाठीलाच पोहोचलेलं आहे. त्याच्यामुळे तुमच्यावर रुसून तरी काय करावं म्हणून एक प्रेमाचं नातं तुमच्या चेहऱ्याकडे बघून आम्ही हे केलं. मी काय केलं, मी 2 दिवस राज्यात प्रत्येक गावात मराठा सेवक आहे. 26,000 गावं जरी असले तरी वाड्या पेड्या धरून 40,000च्या आसपास राज्यात आहे. माझ्याकडे जवळपास 53,000 मराठा सेवक आहेत. आम्हाला कुठली बी माहिती जर 5 मिनिटात बी घ्यायची असली तरी आम्ही घेतो. म्हणजे हे पहिल्यांदा मी सांगालो मीडिया पुढे, हे कोणाला सांगितलेलं नाही मी आतापर्यंत. आमच्याकडे तेवढी यंत्रणा असल्यामुळे म्हणलं जरा शाळा विचारा मास्तराला. मास्तर म्हणतंय पुरे पैसे फीस घेतल्यात आहे, वरून तसा GRच नाही. मी त्या पाटील साहेबाला सांगितलं होतं आठवड्यापूर्वी की तुम्ही हे OBC मंत्रालयाला तुम्हाला सांगावं लागणार आहे, OBC विभागाला. कारण तुम्ही OBCच्या सवलती लागू केल्यात. OBC विभागाकडून खाली त्यांचे आदेश पुटअप झाल्याशिवाय खालचे लोक ऍडमिशन करणार नाहीयेत. हे त्याच दिवशी सांगितलंय मी तुम्हाला, हे OBC विभागाला मंत्रालयाला सांगावंच लागणार आहे, त्याशिवाय खाली होत नाही. कारण हे OBCच्या सुविधा सवलती आहेत. तुम्हाला हसन मुश्रीफ साहेबाच्या मंत्रालयाला सांगावं लागणार आहे खाली आदेशित करा म्हणून. तुम्हाला चंद्रकांत दादांच्या सांगावं लागणार आहे आणि दादाजी भुसे साहेबांच्या मंत्रालयाला सुद्धा सांगावं लागणार आहे की करा. तेव्हा हे कुठेतरी आमचं कडीला लागणार आहे. नसतं हे सोपं नाहीये. मग एवढं हे आमच्या होऊन जाईल. 5 वर्षाचं शिक्षण, 1 वर्षाचं शिक्षण तरी लागू नाही व्हायचं, तोवर आम्ही संपून जाऊ आमचे विद्यार्थी. म्हणून आता तुम्ही सांगितलं फीस वापस देईन, त्याच्यामुळे आमचा तिथं बी काही त्यातली अडचण नाही राहिली. फक्त आता ते सातारा संस्थांचा जे विषय राहिला ना, तो लवकर मार्गी लावून घ्या. तुम्हाला म्हटलं दादा ना, आपण ते तुम्हाला विखे पाटील साहेबांनी देखील मागच्या आठवड्यात ते सांगितलं, एजीकडे ओपिनियनला पाठवलं आणि 30 तारखेपर्यंत त्याची वेळ घेतली. आणि त्यांचं असं म्हणणं पडलं की बऱ्याच विषयावर याच्याशी चर्चा, अभ्यास, अनेक लोकांची चर्चा करावी लागेल. ते आल्यानंतर तात्काळच आपल्याकडे पुन्हा एकदा विखे पाटील साहेबांनी आम्ही येऊ. इथं काय केलं होतं, आपण मागणी केली होती मराठा आणि कुणबी मंत्रालय स्वतंत्र स्थापन करायचं. इथं काय गोळ घालून ठेवलाय, मान्यता मुख्यमंत्र्यांनी दिली. आरक्षण शब्द आहे, आरक्षण शब्द काढावा लागत. ते तुम्ही तुम्हाला पण सांगितलं आम्ही त्याशी आणि मेसेज पण करून टाकला होता की त्यात आपल्याला ते मराठा आणि कुणबी सेपरेट मंत्रालय पाहिजे, म्हणजे जेणेकरून मराठा समाजाचे प्रश्न सोडवायला ही होणार नाही. आरक्षण म्हणल्याच्या नंतर ती वेगळा विषय होतो. आरक्षण, मराठा आरक्षण कक्ष म्हणल्यावर तो विषयच होत नाही, डायरेक्ट तो दुसरीकडे चाललाय. आरक्षण शब्दाचा तिथं काही संबंध नाही त्यांच्यामध्ये.
तुम्ही मात्र ती बदल करा तेवढा, तो पण घेऊन टाका. ईडब्ल्यूचे तर सगळेच घ्यायचे म्हणून सांगितले तुम्ही. 2014 पासूनचे सगळेच एकदाच विषय संपवा बरं. होय, ते होय. 2014 पासून एकदा ECBCचं गेलं तर मध्ये ते, पण त्या पोरांना- त्याच्यानंतर पोरांनी जर चुका केल्या तर घ्यायचं तर घ्या, नाही तर तिथून पुढे घेऊ नका. पण इथून पाठीमागचा सगळा राडा काढून टाका. म्हणजे महाराष्ट्रात एक असा संदेश जाईल की मराठ्यांचे जे पोरांची फसवणूक झाली इथून मागं किंवा जे निवड झाली ते आले नाहीत ना, आम्ही एकदाच राडा काढला त्यांचा, पुन्हा इथून पुढे सांगू नका असं म्हणलं तरी चालन भाऊ. कारण इथून पाठीमागं झालेल्या काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमुळं पुन्हा आम्हाला ताण नाही होणार. एकदाच ईडब्ल्यूचे सगळे घेऊन टाका, हाय तेवढी बी, आणि ECBCचे पण काही ठेवू नका. आजपर्यंतचे 2014 पासूनचे आजपर्यंत एक पण ठेवू नका. तसं ते निर्देश दिलेत. त्यामुळे आम्हाला ते 15 दिवसात त्यात वेळ मागितल्यामुळे आम्हालाही बोलायला जागा नाही, आम्ही म्हणणार बी नाही. आणि विखे पाटलांनी बी त्यावेळी सांगितलं की हे आम्ही ह्या आचारसंहिता संपले ना 22 पासून सुरू करतोय. आता आपला तिसरा मुद्दा राहिला महत्वाचा, हे झाले 2 गॅजेटचं. हैदराबादच्या गॅजेटची SOP काढली, खाली कोणाकडेच नाहीये. आहे का आता प्रमाणपत्र गॅजेटनुसार देत आहे का तुम्ही? आत्ता म्हणतोय मी, बळच हे बसले म्हणून हा लहान आहे म्हणायचं. आज आहेत का म्हणतोय नाही देत, आज सुरू आहेत का प्रमाणपत्र देतात गॅजेट प्रमाण? हो हो आणि मग बांबीरीची कम रोखून धरली? सर 28 प्रमाणपत्र आपण दिले आहेत. ते नका सांगू मला. आता इथं सूक्ष्मोक्ष तुम्ही नाही म्हणायला पाहिजे होतं, कारण SOP आली नाही यांची. हो, काल पण मागितली ना, दिली म्हणाले. ठीक आहे, 3 तारखेलाच काढले सर. 3 तारखेला. मग हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू झाले, हो सर. मग बांबीरीची कम नाही दिली? सर तालुका आंबड विचारा त्यांना कम नाही दिली. सर आंबडचं एक पण पेंडिंग नाही, आताच SDO होते माझ्यासोबत. अरे मी म्हणतो बांबीरीचं आहे का कोणी? काल दादांनी पण ते दोन्ही काल बांबीरीचे लोक आले तर माझ्याकडे. हे बघा मी कमून सांगतोय, मला खरं खोटं तुमच्यावर नाही करायचं. तुम्ही आले म्हणून दबाव टाकणारातला मी तसल्यातला मोडतच नाही मी. असेल तर तात्काळ करू. असेल तर सर आधीच. म्हणजे ते आता त्यांचं म्हणणं आहे आणखीन SOP आम्हाला आली नाही. इश्यू झाले SOP 3 संभाजीनगरला तारखेला. काल आपण फोन करू. मग अर्ज सुरू करायचे का? हो हो हो, सर. आतापर्यंत 628 अर्ज आले. नाही नाही, राज्यात सांगायचं का मग आम्ही ते अर्ज व्हायरल करायचा का? हो, हो. तुम्ही दिलेला हे अर्ज व्हायरल करायचा का? 100%. 100%. ते आपण संभाजीनगर बजेट कार्यालयानेच SOP तयार केली आपल्याला कळलं पाहिजे कुठं अडतं. आणि शासनाकडून मंजुरी घेऊन आपण ते पाठवले. आपल्याला कळलं पाहिजे नाही नाही, म्हणूनच मी काल त्यांना काय पहिला प्रश्न विचारला, तुम्ही 1 तारीख ते 20 तारीख 18 तारीख किती किती दिले ते सांगा. मग ते सांगितलं 728 अर्ज आले, 400 काहीतरी 478 दिले, 134 बाकी आहेत. 134 का बाकी आहेत तर ते म्हणाले त्याचं process चालू आहे. मराठा समाजाला राज्यभरात मराठवाड्यातल्या सांगतो, सरकारनं नवीन SOP नुसार हे अर्ज बनवलाय. या अर्जानुसार मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांनी उद्यापासून अर्ज हैदराबाद गॅजेटच्या निर्णयानुसार द्यायला सुरुवात करा. ज्यांच्या नोंदी नाहीत त्यांच्या भावकीत निघलेल्या आडनावाच्या नोंदी असल्या, मराठवाड्यात माणसं इकडे तिकडे गेलेले आहेत बरं का राहायला. ते चाललंय. हा. म्हणजे ते कुणी धाराशिवला राहायला गेलाय तर धाराशिवचा संभाजीनगरला गेला, लातूरला गेलाय. शेजारच्या जिल्ह्यांमध्ये हा, तर मराठवाड्यातल्या आडनावाचे जिथं असतील त्यांना आता द्या. उदाहरणार्थ एखादा जगताप आहे, तो जगताप आता धाराशिवला आहे, पण तो आता राहायला गेलाय संभाजीनगरला उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं. कुणी संभाजीनगरचा आहे तो पुण्याला गेलाय, कुणी संभाजीनगरचा नांदेडला गेलाय, हिंगोली परभणीत गेलाय, लातूरला गेलाय, बीडला गेलाय, जालन्यात गेलाय. तर मराठवाड्यातले माझ्या सगळ्या बांधवांना मला सांगणं, मी लाडसाहेबांसमोर सांगतोय, त्यांनी सांगितलं अर्ज करायचं. मी त्यांना विचारल्याशिवाय करायला सांगणार नव्हतो. मी हे मराठा समाजाला सांगितलं होतं, पण आज जाहीरपणाने सांगतो, आपण हे आम्ही सुद्धा आपल्या सोशल मीडियावरती सगळे व्हायरल करणार आहेत. यानुसार अर्ज करायला सुरुवात करा. आणि ज्यांच्याकडे नोंदी नसतील त्यांनी शपथपत्र पण याच्यात दिलंय, ते शपथपत्र घेऊन त्या आधारे अर्ज करा. मग तिथून पुढे सांगूयात आपण सुद्धा की निघाले नाहीत म्हणून. आधीच आपण पण म्हणू शकत नाहीत की हैदराबाद गॅजेटनुसार कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही असं म्हणू शकत नाही. हे मराठा समाजाने समजून घ्यावं. ही सुरुवात उद्यापासून आता करा, म्हणजे हा प्रश्न आता हैदराबादचा मार्गी लागलायच. याचा अर्थ असाच आहे, आता SOP नुसार आणि अर्जानुसार तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्यायला, म्हणजे हा विषय मार्गी लागला. आता विषय सातारा संस्थांचा चालला होता आपला, तर त्यांनी सांगितलं की आता आम्ही ते मागून घेतलंय आणि अभ्यासाला चालवलंय. कोल्हापूरचं
आपल्याकडनं आज मी घेऊन जातो. ठीक. कोल्हापूरचं पण ते मार्गी लागतंय. आपण जे छत्रपतींकडनं जे घेतलं हा. त्याचं मला कागदपत्र तुम्ही दिले, मग मी ते 23च्या बैठकीत ठेवतो. म्हणजे आज 3 विषय मार्गी लागले असं मी समजतो. आज पहिला म्हणजे सरकारनं आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी, विखे पाटलांनी आणि मध्यस्थी लाडभवनी केली. मला वाटतं ही गोड जे म्हणलं जातं ना, ही गोड शेवटपर्यंत जावा. त्रास होणार आहे हे पण लक्षात असू द्या. त्रास होणार आहे. तुमचं ते क्षेत्र वेगळं होतं, हे क्षेत्र वेगळं आहे. पण एक मन आहे पूर्वीची, बिनकामाच्या लोकात वेळ बर्बाद करायचा नाही, अशी एक श्रीमंतात मन आहे. आपल्या आपल्या लेवलच्या लोकात आपण वेळ द्यायचा, वेळ बर्बाद नाही करायचा. आणि मी नेमकं त्याच्या उलट करतोय. मी गरीब लोकात टाइम देतो, तिथं वेळ बर्बाद करतो. कारण मोठा करणाराच ते आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्याला. ती मन तुम्हाला मोडायची. आपण म्हणतो ना, तुम्हालाही कोणी म्हणत असतं काय पळवतो रे, त्यांच्यात पुढे टाइम वेस्ट करतो रे, म्हणजे एक चर्चा असते ती. पण खरे हेच देव असते गरीब यांच्यात. जितकं जातो ना लगेच ह्याच लोकात खरं देव पण असतं गरीबात.